एक पती आपल्या पत्नीला खूप मारत असतो, इतका मारत असतो तो की तिला तो पाडून पाडून मारत असतो. त्याला इतका राग येतो की तो टीव्ही फोडून टाकतो. त्याचा 8 वर्षाचा मुलगा बघत असतो आणि तो बघतो की त्याच्या आईला त्याचे बाबा किती मारत आहेत. मारणं झाल्यानंतर तो तिला खूप शिव्या घालत असतो. तो मुलगा आपल्या आईजवळ जातो, तिला हात धरून उठवण्याचा प्रयत्न करतो आणि 7 एप्रिल 2026ला त्याची आई मरण पावते. ही पूर्ण घटना काय आहे हे आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती राजस्थानच्या जयपूर या ठिकाणची आहे. इथे अणु मीणा आणि गौतम ह्या दोघांचं 11 वर्षापूर्वी लग्न झालं होतं. म्हणजे 2015ला यांचं लग्न झालं होतं आणि या दोघांना 2 मुलं होती. मोठा मुलगा हा 10 वर्षाचा आणि लहान मुलगी जी असते ती 8 वर्षाची. असं यांचं कुटुंब असते. पण हा जो गौतम असतो तो PWDला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतो. पण शिक्षण तर त्याच्याकडे होतं, इंजिनियर तर तो होता, पण त्याच्यामध्ये चांगले संस्कार नव्हते. तो लोभी होता, तो व्यभिचारी होता, तो बायकोला मारणारा होता आणि तिच्यावरती संशय घालणारा होता, कॅरेक्टरलेस होता. किती सारे अवगुण त्याच्यामध्ये होते. तो कितीतरी पिणारा होता, तो रोज पिणारा होता आणि तो बायकोवरती संशय करणारा होता. कुठल्या ना कुठल्या कारणावरून बायकोला मारणं हे काम तो करत होता, रोजच करत होता. बायकोला पाडून पाडून मारणं, तिला शिव्या घालणं, हे सगळं तो करतच होता. कारण त्याला अणूपासनं पैसे हवे असायचे, त्याला डावरी हवी असायची. तिच्या आईबाबांनी जेवढं होऊ शकेल तेवढं तिला लग्नामध्ये दिलं होतं. 65-70 लाख एवढं त्यांनी लग्नामध्ये दिलं होतं, कॅश दिलं होतं, गोल्ड दिलं होतं आणि लग्नही त्यांनी खूप चांगलं करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांनी खूप चांगलं लग्न केलं होतं. आणि तरीही त्याला आणखी तिच्यापासनं पैसे हवे असायचे. त्याला असं वाटायचं की जर मी हिला खूप मारलं, हिला वाईट ठेवलं, तर हिचे आईवडील मला खूप पैसे देतील, असं तो म्हणायचा. तो टीव्ही फोडायचा, तो फ्रीज फोडायचा आणि म्हणायचा की हे सगळं तू तुझ्या आईवडिलांकडनं घेऊन ये, असं तो नेहमीच तिला टॉर्चर करायचा. ही 11 वर्षापासून केवळ सहनच करत होती. तिने 1-2दा आईबाबांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण आईबाबांनी म्हटलं की ॲडजस्ट कर, सुरुवातीला काही वर्ष असंच चालते, पण तू ॲडजस्ट कर. तो दारू पिणारा होता. तो कधी कधी रोज, कधी कधी 8 दिवसातून एकदा प्यायचा, पण आता तो रोज प्यायचा आणि केवळ रोजच प्यायचा नाही तर तो दिवसासुद्धा पिऊन राहायचा. आणि तो कुठल्या ना कुठल्या कारणावरती क्षुल्लक अशा कारणावरून तो आपल्या पत्नीला मारायचा. हे रोजच झालं होतं. एके दिवशी तो आपल्या पत्नीला खूप मारतो, खूप शिव्या घालतो. तो व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतो आहे आणि बाजूच्या रूममध्ये तिचा मुलगा टीव्ही बघत बसलेला असतो. तर त्याला आईबाबांचं भांडण ऐकायला येते. तो बाहेर येतो, तो दारातूनच सगळं पाहतो. त्याचे बाबा पीत असतात, मारत असतात, इतकं मारत असतात की आईला त्याने पाडलेलं. तो मुलगा आईच्या जवळ गेला, त्याने आईला हात धरून उचलण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी केवळ आईलाच नाही तर त्या मुलाला, ते दोघंही जे मुलं होते बहीण भाऊ, त्या दोघांनाही ते खूप मारायचे. आणि मुलगा घाबरून गेला होता, पण तरी तो आईजवळ गेला आणि त्याने आपल्या आईला हात धरून उठवलेलं. ही घटना कदाचित तिला खूप मनाला लागली असेल. तिने 7 एप्रिल 2026ला स्वतःला संपवून टाकलेलं. 11 वर्षापासून तिच्यामध्ये जी सहन करण्याची क्षमता होती ती संपली होती. तिला आपलं लग्न टिकवायचं होतं. तिने आपल्या आईबाबांना सांगण्याचा प्रयत्न केला, पण पहिल्यांदा जर त्या आईवडिलांनी ॲक्शन घेतली असती, जावयाला विचारलं असतं की तुम्ही आमच्या मुलीला का मारलेलं आहे, तर कदाचित आज चित्र काही वेगळं असतं.
पण आईवडिलांनी पुढाकार घेतला नाही. आईवडिलांनी म्हटलं की ॲडजस्ट कर आणि होईल काही दिवसांनी सगळं व्यवस्थित असं म्हटलं आणि त्या मुलीचा साथ दिला नाही. ते कदाचित मुलगी एकटी राहील, एकटी पडेल असं वाटलं असेल, लोक काय म्हणतील असं वाटलं असेल आणि मुलांचं कसं होईल असं वाटलं असेल, म्हणून त्या आईवडिलांनी आपल्या मुलीला ॲडजस्ट करायला सांगितलं. पण मुलगी आपली असते, आपण लाडाने तिला वाढवलेलं असते, तिच्या प्रत्येक इच्छेला आपण महत्त्व देतो आणि लग्नानंतर असं काय होते की जे आईवडिलांनी मुलींना जन्म घातलेला आहे तेच त्यांच्यासोबत शत्रूसारखं वागतात. ते आपल्या मुलीला साथ देण्यापेक्षा ते दुसऱ्या लोकांना साथ देतात. असं का होते? त्या मुलीच्या बाबतीत पण असंच झालं. माहेरच्या लोकांनी तिला साथ दिलं नाही. मार्च महिन्यामध्ये तो जो गौतम असतो, मार्च महिन्यामध्ये त्याने सिलेंडर असते ते ओपन करून ठेवलं होतं आणि त्याला असं वाटत होतं की ही मरून जाईल, ब्लास्ट होईल आणि ही मरून जाईल आणि ह्यामुळे ती इतकी घाबरून जाते की आपल्या मुलांना घेऊन ती आपल्या माहेरी निघून जाते. पण तो काही दिवसांनी येतो आणि तिला खूप मनवतो, तिला सॉरी म्हणतो आणि म्हणतो की ह्यानंतर मी असं काही करणार नाही. तिलाही असं वाटते की होऊ शकते की आता हा सुधरेल, आता हा असं करणार नाही. आईबाबांना असं वाटते की होऊ शकते की ह्याच्यामध्ये परिवर्तन होईल आणि हा आपल्या मुलीसोबत चांगला वागेल. पण त्यांची ही चूक होती. ती जेव्हा घरी गेली तिला असं वाटलं की हा आता बदलेल, पण तो काही बदलला नाही. त्याने जे नाटकं केलं होतं चांगलं वागण्याचं, तो तर राक्षसच होता. त्यामुळे तो तिच्यासोबत आणखी वाईट वागायला लागला. आता छोट्या छोट्या क्षुल्लक कारणावरून तो तिला मारायचा, प्रताडित करायचा, तिला घाण बोलायचा, शिव्या द्यायचा आणि हवा असेल तेव्हा तो तिला मारत राहायचा, विनाकारण तो तिला मारत राहायचा आणि ती केवळ सहन करत राहिली. पण तिची सहनशीलता एके दिवशी संपते आणि तिने स्वतःला संपवून टाकलेलं. आताही जेव्हा ती जी होती गौतम मीणाची पत्नी अनु मीणा, हिने काय काय नाही पाहिलं. तो माणूस लोभी होता, त्याने पैशाची मागणी नेहमी तो करत होता. तो कॅरेक्टरलेस पण होता. त्याचं खूप स्त्रियांसोबत अफेअर होतं. पण त्याच्या घरी जी मेड होती, त्याच्या घरी जी काम करणारी बाई होती, तिच्यासोबत अनैतिक संबंधांमध्ये तो होता आणि हे संबंध अनुने आपल्या डोळ्यांनी पाहिलेले होते. पण तरीही ती हे सहन करत राहिली. तो तिला धमकी द्यायचा की तू जर पैसे नाही आणलेस तर मी दुसरं लग्न करेल असंच तो तिला वारंवार सांगायचा आणि म्हणून ती हवं ते सगळं सहन करत बसली. त्या माणसाचे केवळ त्याच स्त्रीसोबत अनैतिक संबंध नव्हते, तर त्याचे असे कितीतरी लोकांसोबत, कितीतरी बायांसोबत त्याचे अनैतिक संबंध होते असं तिचा भाऊ म्हणतो. त्याने पोलिसांना सांगितलेलं आहे. तो जेव्हा जेव्हा पैसे मागायचा तेव्हा हे लोक ऑनलाईन स्वरूपात त्याला पैसे पाठवायचे आणि एके दिवशी तर असं झालं होतं की तडजोडीच्या नावाखाली 2022मध्ये 1,00,000 रुपये तिच्या बाबांनी गौतमच्या अकाउंटमध्ये पाठवलं होतं की माझ्या मुलीला हा चांगला पाहिजे. पण पैसे घेईस तो चांगला राहायचा आणि नंतर काही क्षणातच तो राक्षस व्हायचा आणि तो त्या अनुला खूप मारायचा. तिच्या मुलांना सुद्धा तो खूप मारायचा. आईबाबांनी सुद्धा आपल्या मुलीला साथ न देता ते लोक आपल्या जावयाला साथ देत होते. त्यांना असं वाटत होतं की कसंही असला तरी जावई आहे, तिचा नवरा आहे आणि हे दोघं शेवटी एकमेकांच्या सोबत चांगले राहतील. आपली मुलगी आपल्या घरात किती दिवस राहील, दुसऱ्याच्या घरची ती सून आहे तर तिने आपल्याच घरी राहावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी नेहमी मुलीचा विचार करण्यापेक्षा त्यांनी लोकांचा विचार केला. तिच्या भावना जपण्यापेक्षा लोक काय म्हणतील ह्याचा विचार केला आणि शेवटी तेच झालं. आता आई बाबा, बहीण भाऊ सगळे रडत आहेत, म्हणत आहेत की आम्ही त्यावेळेस जर थोडा साथ दिला असता तर आज पिक्चर काही वेगळं असतं. पण वेळ निघून गेल्यानंतरच आईवडिलांना रडायला येते. पण जेव्हा मुलगी जिवंत असते तेव्हा का आईबाबा असं म्हणतात की ॲडजस्ट करा. ॲडजस्ट करायचं असते. 2 बोटं सारखे नसतात तर 2 व्यक्ती कसे सारखे राहतील. पण आपला अपमान सहन करून
आपण त्यांना एवढं हुंडा देतो, डावरी देतो, पण एवढं देऊनही आपण त्यांना मुलगी पण देतो आणि ती मुलगी सुखात राहील असं आपल्याला वाटते. पण ती खरंच सुखात राहते का? का नाही आईबाबांनी असं म्हटलं की आमची मुलगी आमच्याजवळ राहील? मुलाला, दुसऱ्या मुलाला पैसे देण्यापेक्षा, हुंडा देण्यापेक्षा तेच पैसे मुलीला सेटल करण्यासाठी यांनी का नाही वापरलं? आणि आता रडत आहेत. पण आता काय त्याचा उपयोग? ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हा आपण लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.